धारावीमध्ये धार्मिक स्थळ तोडण्यावरून वाद झालेला आहे। शेकडो नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। पालिकेच्या वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। महापालिकेला तोडकाम करण्यापासून रोखलेले आहे। मुंबईतील धारावी तणावाची परिस्थिती निर्माण होताना दिसते। जो ट्रैफिक फंसा हुआ है उसको निकलने दो ट्रैफिक बस को निकलने दो। बस ये अपने लिए रहती है, उसको आप बिल्कुल ये मत करो। देखो गाड़ियों का नुकसान करके कुछ होने वाला नहीं है। हाँ, मेहरबानी करके गाड़ियों को कोई नुकसान नहीं करेगा। जो बस डाइवर्ट हो रही है उसको डाइवर्ट होने दो। आप लोग थोड़ा साइड में बैठो। क्या है जो भी डिसीजन है, महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात। रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्ज, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होतंय। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर। भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे। या बातम्यांकरता अधिक जाणून घेण्याकरता थेट जाऊया धारावीला। आपले प्रतिनिधी अजय अडसू आहेत त्या ठिकाणी। अजय, कसं वातावरण आहे या ठिकाणी, आता काय पाहायला मिळतंय, काय सध्या परिस्थिती आहे धारावीमध्ये? लागवीची नक्कीच पाहू शकतो की धारावीमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा एक भाग मुंबई महानगरपालिकेने तोडकाम हाती घेतलं होतं। मात्र या सर्व मुस्लिम धर्मियांच्या लोकांनी याला विरोध केलेला आहे। सध्या पाहायला गेलं तर धारावी पोलीस स्टेशन बाहेर हे सर्व धर्मीय लोक या ठिकाणी दाखल झाले आहेत, विरोध केलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर खासदार वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या सुद्धा धारावी पोलीस स्टेशन येथे दाखल झाले आहेत। पोलिसांना विचारत आहे की या परिस्थितीला जबाबदार कोण आहेत। या संदर्भात काल वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती। धारावी पुनर्विकास प्राधिकरण यांच्या मार्फत या अतिक्रमणाची आधी चौकशी करावी, अतिक्रमण आहे का याची चौकशी करावी, नंतरच तोडकाम हाती घ्यावा अशी काँग्रेसची मागणी आहे। त्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर काँग्रेसचे नेते या ठिकाणी आक्रमक झाले आहेत। थोड्या वेळात खासदार अनिल देसाई सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत। पोलिसांशी संवाद चालू आहे, त्यामुळे झोन 9च्या डीसीपी तेजस्विनी सातपुते या सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्यात। कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सध्या खबरदारी पाळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या तर या ठिकाणी शांतता आहे, मात्र पोलीस यावर कशा पद्धतीने तोडगा काढतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे संपूर्ण या धारावी 90 फीट जो काय धारावीचा रस्ता आहे त्या बाजूची एक लाईनची वाहतूक मुंबई पोलिसांनी बंद केलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून सध्या वाहतूक बंद केलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे जमाव या ठिकाणी दाखल झालेला आहे। पोलिसांचं जोपर्यंत म्हणणं या संदर्भात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी मागणी या सर्व जमावाने या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कशा पद्धतीचं एकूणच या प्रकरणावर मुंबई पोलीस तोडगा काढतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित अजय, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। या सगळ्या परिस्थितीनंतर धारावीमधील 90 फीट रोडवरील केवळ एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे। एका बाजूची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।